नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 8वी प्रकरण पहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याची सुरुवात आपण मागच्या तासिकेच्या वेळी केली होती. त्यातला पहिला भाग जो होता संख्या, संख्यारेषा, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अपूर्णांक, पूर्णांक यांची संख्यारेषेवरती जुळणी कशी करायची हा भाग आपण पहिल्या तासिकेमध्ये बघितला होता. आपण आत्ताच याच धड्याचा पुढचा भाग बघणार आहोत. प्रकरण पहिले आहे परिमेय संख्या अपरिमेय संख्या असंच त्या प्रकरणाचं नाव आहे. आज आपण सराव संच 1.2 करता त्याचा सराव संच आपण सोडवणार आहोत. त्यासाठी पुन्हा पहिल्या प्रश्नामध्ये पहिलाच प्रश्न असा आहे बघा त्या याच्यामध्ये 1.2 मध्ये कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. याचा अर्थ त्या खालील संख्या ज्या दिलेत त्यांची तुलना करा. तुलना म्हणजे लहान कोण, मोठा कोण किंवा समान कोण हा आहे. पान नंबर 2 वरती आणि 3 वरती लेखक मंडळीने पुस्तकाच्या यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं याची तुलना कशी करणार आहात, कशा रीतीनं त्या अंकांच्या मधला लहान मोठेपणा ठरवणार आहात याची व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे. तीही तुम्ही संदर्भाला आपण वेळच्या वेळी आपण बघत राहूया. आता आपण सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 सराव संच 1.2 मध्ये जाऊया. कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. खालील संख्यांची तुलना करा, त्यांचा लहान मोठेपणा किंवा समानता ठरवा. बघूया एक एक गणित आपण कसं सोडूया. -7 आणि -2 यापैकी लहान कोण आणि मोठा कोण. बघा यातला लहान कोण येणार आणि मोठा कोण येणार. हाच प्रश्न जर असा असता तर तो 4थी 5वीचा झाला असता. या 7 मोठं काही 2 मोठं असेल अगदी तुम्हाला क्लिअरली माहिती आहे की ह्यातलं 7 मोठं नाही का. पण जेव्हा त्याला वजा चिन्ह येतं ही मूळ संकल्पना अशी आहे की हे 7 म्हणजे +7 आणि हे आहे +2 आणि इथं मात्र हे आहे -2 आणि -7. व्यावहारिक अर्थ सुद्धा किती छान आहे बघा. त्याला पण दुसऱ्या एका पद्धतीने वाचू शकतो. हे -2 आहे आणि -7 आहे. हे धन आहे आणि हे ऋण आहे. ऋणसंख्याच्या बाबतीमध्ये काय होणार आहे, हे ॲक्च्युली 7 एका व्यक्तीकडं 7 लाख रुपये शिल्लक आहेत असा अर्थ होईल. दुसऱ्याकडं 2 लाख रुपये शिल्लक आहेत आणि अशा वेळेला आपण तुलना करताना यातला मोठा कोण कुणाला समजूया तर नक्की 7 मोठं. पण इथं संकल्पना काय बघा, हे -2 आहे आणि -7 आहे. हे ऋण म्हणजे कर्ज आहे. एका व्यक्तीकडं 7 लाख रुपये कर्ज आहे म्हणजे आता तो निश्चितपणे ह्याच्यापेक्षा लहान असणार. म्हणून -7 ही संख्या लहान आहे कुणापेक्षा सांगा बरं, -2 पेक्षा. असं त्याचं उत्तर पडसे आपल्याला बघा. 7 असेल धन असेल तर मात्र 7 मोठं होतं, पण ऋणसंख्या जेवढी मोठी मोठी होत जाईल तेवढी ती लहान लहान होईल. कालच्या तासिकेचा एक भाग जरा कसा होता बघा. संख्या रेषेवरती 0 होतं, त्यानंतर -1 होतं, -2 होतं, -3 होतं, -4 होतं, -5 होतं. या लहान 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 होत जाणाऱ्या संख्या होत्या. याच्यापेक्षा अशा ह्या जरी दिसायला त्या मोठ्या असल्या तर ऋणचिन्हामुळे त्या लहान लहान होत जाणार होत्या. आता पुन्हा दुसऱ्या गणितामध्ये असा एक भाग बघायचं. याची तुलना करा. 0 मोठं काय -9/5 मोठं. प्रत्येक ऋणसंख्येपेक्षा 0 ही मोठीच संख्या असणार, बरोबर ना. कारण ऋणसंख्या ह्या 0पेक्षा लहान असतात याची ओळख तुम्हाला झालेली आहे. तर याचं उत्तर असं होणार आता ही संख्या 0 हे मोठं असणार ऋणसंख्येपेक्षा. हाही संबोध तुम्हाला त्याच्या उजळणी वजा भागमध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता तिसऱ्या गणितामध्ये असा भाग सांगितला आहे. तर तिसऱ्या गणितामध्ये असा आहे बघा की 8/7 आणि 0 यांची तुलना करा. आता ही संख्या मात्र ही संख्या धनसंख्या आहे आणि हे 0 आहे. आता प्रत्येक धनसंख्या ही 0पेक्षा मोठी असते म्हणजेच हे 8/7 हे 0पेक्षा मोठं असणार. ऋणसंख्यापेक्षा 0 मोठा आणि धनसंख्येपेक्षा 0 लहान असतो. यानंतर चौथ्या गणितामध्ये थोडंसं आपण पुढच्या स्टेपला जातो. आता चौथ्या गणितामध्ये -5/4 आणि 1/4. आता हे अपूर्णांक आहेत, काय गोंधळून जायची गरज नाही, पण छेद समान आहे. फक्त आता आपण याचा विचार करूया अंशाचा. इथं मात्र -5 आहे आणि इथं मात्र 1 आहे. आता ऋणसंख्येपेक्षा धनसंख्या मोठीच असते त्यामुळे काय चिन्ह घेणार सांगा तुम्ही. आता हे बघा 1/4 हे मोठं येईल, बरोबर का. बघा बरं
1/4 ही संख्या धनसंख्या असल्यामुळं ही ऋणसंख्येपेक्षा मोठी येईल. पुन्हा एका पुढच्या गणितामध्ये अशी अपेक्षा केली त्यांनी 40 आहे इथं आणि छेदस्थानी 29 आहे. त्यानंतर 141 आहे आणि त्याच्या खाली 29 आहे. आता दोघांचा छेद इथं पण 29च आहे. काही काळजी करायची गरज नाही आहे त्याची. हे 29 सारखं आहे. फक्त 40 आणि 140ची तुलना करूया, 141ची तुलना करूया. निश्चितपणे 40पेक्षा 141 मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा येईल असं. आलं लक्षात? बघू जरासं आता. छेद समान आहे. इथं छेदाचा प्रश्नच नव्हता, पण शून्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या धनसंख्या, शून्यापेक्षा लहान असणाऱ्या ऋणसंख्या. ओके, असं हे करत पुढची काही गणित आपल्याला सोडवत जायचं आहे. बघूया तर मग पुढच्या गणितामध्ये. अगदी सोपे तुलना, संख्यांची कम्पॅरेटिव्हली तुलना करता यावी, तुम्हाला सहज एक 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 पाऊल पुढं टाकत जावं आपण, अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. पुढच्या भागामध्ये जाऊया. पुढची काही गणित आपण ह्याच उदाहरण संग्रहामधली, ह्या सराव संचमधली आपण बघत राहूया. हा पुढचा अंक बघू बाळांनो. आता काय आहे नेमका तिथं काय लिहिले बघा. तर तुम्ही पाठ्यपुस्तक बघत असाल, पाठ्यपुस्तक नसतील तर आपल्या मैत्रिणीची मदत घ्यायची आहे. आणि ज्यांच्याकडे पुस्तकं अजून उपलब्ध झाली नाहीत त्यांनी लवकरात लवकर पुस्तकं आहेत, शाळेशी संपर्क साधायचा आहे आणि शाळेमधून पुस्तकं घेऊन जायचे आहेत. शक्य असेल तर मैत्रिणीचा फोडूनसुद्धा पुस्तक जवळजवळ उपलब्ध करून घेऊ शकता. आणि नसेल तरी पण काही चिंता करण्याची गरज नाही आहे. आपण सगळीच उदाहरणं आपण सांगतो ह्या पाठ्यपुस्तकामध्ये. नेमकं पुढं काय जायचं आहे, नेमकं पुढं काय काय शिकायचं आहे ते तुम्ही फक्त काळजीपूर्वक नीट निरीक्षण करा. या कालावधीमध्ये सुद्धा आपलं शिक्षण थांबता कामा नये, आपला वेळ वाया जाता कामा नये, एक आत्मविश्वास निर्माण व्हावा. आपण पुढं जाऊया. यानंतरचा भाग बघा कसा आहे. ऋण 17/20 आणि ऋण 13/20. हे ऋणचिन्ह कुठेही असू द्या, इथं असू द्या, मध्ये असू द्या, इथं असू द्या, छेदस्थानची संख्या ही पुन्हा सेम आहे. आता ह्यातली संख्या, आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? जरीही 13 लहान दिसत असली तर ऋणसंख्येमुळं ही संख्या मोठी येईल. बरोबर? ओके. आता थोडासा विचार आता या संख्येला आपण समोर ठेवूया. सातवं गणित बघा. थोडंसं ॲडिशनल विचार करत जाऊया. पुस्तकामध्ये छेद समानची संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आहे, काही अडचण नाही. छेद समान करून सुद्धा आपल्याला हे गणित सोडवता येईल. आणि ह्या गणिताकडे बघूया. त्याच्याशिवाय आणखीन काही संकल्पना या पाठ्यपुस्तकात नीटपणे सांगितलेल्या असतात, त्या पण नीट बघा. परत ह्याची तुलना करताना त्यांनी खाली एक रूल दिला आहे बघा, एक नियम दिला आहे बघा. त्यांनी काय म्हणतात बघा त्या नियमामध्ये. तुम्ही फक्त असं डिसिजन घ्यायला शिकूया आपण, हे ह्याच्यापेक्षा सोपं जाईल. त्या नियमाकडे पण बघा. छेद समान नसताना छेद कसा समान करून घ्या याची गणित फार छान पद्धतीने सोडवून दिलेली आहे. तिथं बघाच तुम्ही नीट काळजीपूर्वक. पण याच्याशिवाय खाली एक वाक्य लिहिले बघा. जर तुम्ही A/B आणि C/D याची तुलना करणार असाल तर तुम्ही असं करा. कसं करा? हा तिरकस गुणाकार करा. तिरकस म्हणजे A आणि गुणिले D करा. हे पुस्तकात लिहिलेलं आहे, लेखकांनी मांडलेलं आहे, मी माझ्या मनाचं नाही सांगत. आणि B आणि C याचा गुणाकार करा. हे तंत्र इथं सोपं जाणार आहे. हे लसावी मसावी करा वगैरे, छेद समान करण्यासाठी जास्त धडपड करण्याची गरज आपल्याला भासणार नाही. आणि तुम्हाला जर असं दिसलं ह्या दोन्हीपैकी समजा की ही जोडी मोठी दिसली ना, ही जोडी मोठी दिसली तर ह्या जोडीला मोठी जोडी म्हणा, असं ते अपेक्षा आहे. इथं काय करायचं आहे? तिरकस गुणाकार म्हणजे काय करायचं? A आणि Dचा गुणाकार म्हणजे कोणाचा गुणाकार करूया? 15x16 करूया. आणि इथं काय होणार बघा? असा तिरकस B/C करत असताना इथं काय होणार सांगा आता? काय होणार बघा? 7ला कितीने गुणिले होणार सांगा? 12. आता ह्याचा गुणाकार करत बसण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आता एक सांगा, 15-16पेक्षा ह्या दोन्ही संख्या लहान आहेत का नाही सांगा बरं? होय ना? मग कुठला गुणाकार लहान येणार? काय कुठला गुणाकार लहान येणार? गुणाकाराचं उत्तर आपल्याला अपेक्षित नाही, फक्त एवढंच सांगा कुठला गुणाकार लहान येणार. येस, हा लहान येणार. म्हणून याचं उत्तर असं होणार. याचं उत्तर असं होणार बघा बरं. हे चिन्ह इथं आलं ना बघा. तिरकस गुणाकार करताना कसं मांडलं बघा. ह्या बाजूला 15x16, या बाजूला 12x7 असं केलं. आणि हेच चिन्ह याच्यामध्ये ठेवायचं. म्हणजे 15/12 हे जो रेशो आहे, हे जे प्रमाण आहे, ही जी संख्या आहे, ही संख्या मोठी आहे कुणापेक्षा, हे चिन्ह इथं ठेवायचं आहे 7/16पेक्षा, असा त्याचा अर्थ होतो.
बघा तिरकस गुणाकार कसा केला, ह्याचा गुणाकार 15 गुणिले 16 करत बसायची गरज नाही. मी निर्णय कसा घेतोय बघा, 12 गुणिले 7. ह्या दोन संख्यांच्या पेक्षा ह्या दोन संख्या निश्चितपणे मोठ्या आहेत, म्हणजे हा गुणाकार नक्की मोठा येणार. हेच चिन्ह आपण इथं ठेवतो. आलं लक्षात? बघूया पुढच्या गणितामध्ये. लेखकांनी ज्या पुस्तकाची ज्या गणितांची जुळणी ह्या ठिकाणी केली, सगळ्याच्या सगळे नियम सांगितलेले आहेत, सगळ्या गोष्टी तिथं बारकाव्याने लिहिलेल्या आहेत. आणि पण आता पुढच्या भागामध्ये जरा बघताना कोणत्या गोष्टी इझी जातील. आता हे गणित आपण दोन्ही पद्धतीने बघूया. मी यातलं मुद्दाम हे गणित घेतो अगोदर, क्रमांक 9 क्रमांकाचं गणित घेतो. बघा याच्यामध्ये काय सांगितले बघा, 12/15 ही संख्या मोठी आहे काय 3/5 मोठी आहे. आता थोडंसं माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून हे मुलांना सोपं वाटतं. कुठलं सोपं वाटतं? तिरकस गुणाकार करा, कुणाचा गुणाकार करा, 12 गुणिले 5चा गुणाकार करा आणि 15 गुणिले 3चा गुणाकार करा. आता ह्या संख्या छोट्या आहेत, ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकतात. 12 पंचे 60, ओके. 12 गुणिले 5 आणि 15 तिरकं 45, बरोबर आहे. आता ह्यातली सांगा बरं मोठी संख्या कोणती येणार? निश्चितपणे 60. हेच चिन्ह इथं ठेवायचं आहे. हेच चिन्ह आपण इथं ठेवणार आहोत. उत्तर काय होणार सांगा बरं, सांगा बळानं काय उत्तर होणार? 12/15 ही संख्या मोठी येणार कुणापेक्षा सांगा बरं? 3/5 पेक्षा. हाय तुम्हाला ही पद्धत पुस्तकात त्या नियमामध्ये सांगितली आहे. समजा तुम्हाला असं वाटलं आता हे गणित सोपं का होतं बघा, दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा सोपं होतं. ह्याचा छेद समान करून घ्यायचा प्रयत्न करायचा. इथं 5चं 15 करायचं आहे ना, हे असंच ठेवूया. 5चं हे 12/15 आहे ना, ह्या 5पासून 15 कसं तयार होईल? तर ह्याला गुणिले 3 करायला पाहिजे, म्हणून ह्याला पण 3 गुणायचं. आता किती झालं का? 3 15 झाले, हे 15 आहे तसं आहेत. आता 12 इथं आहे आणि इथं 9 आहे, म्हणजे 12पेक्षा 9 हे लहान आहे, म्हणजे हेच चिन्ह येणार. ह्या दोन्ही पद्धती, ही पहिली पद्धत पुस्तकामध्ये सोडून दिलेली आहे. तुम्ही ती नीट आत्मसात करा. आणि गुणाकाराची पद्धत ही सुद्धा त्या लेखक मंडळींनी सांगितली आहे. तुम्ही बाळांनो असा त्याचा निर्णय घेऊ शकता. त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा असाही ठरवू शकता. हा उलट सोपं वाटतो, काही मुलांना हा सोपा जातो, त्यांनी ह्या पद्धतीनं करा. समजणं हा भाग महत्त्वाचा आहे, पद्धती महत्त्वाची नाही आहे. गणिताचं जर स्टुडंट्सनं त्या वेगळ्या पद्धतीनं गणिताचं उत्तर मांडलं असेल तर त्याला फुल क्रेडिट द्यायची असते त्या पुस्तकाच्या, किंवा पण विचार करून विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र जाणून कोणत्या पद्धती मुलांना आवडतील, सोप्या जातील, ह्याचा चांगल्या पद्धतीने विचार करून पाठ्यपुस्तक निर्मितीनं त्याचा विचार केलेला आहे. आणि सर्वच गोष्टी त्यांच्या स्वागतार्थ आहेत, निर्णयास्थ आहेत. आपण त्यांच्याही पद्धतीचा फॉलो करायचा आहे. तुमचं सगळ्यात जवळचं मित्र आता पाठ्यपुस्तक आहे आणि पाठ्यपुस्तकातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे. पाठ्यपुस्तकमध्ये हे असं दिलं आहे आणि हे असं सांगालेत असं वगैरे काही गोंधळ न करून घेता त्या गोष्टी सारख्याच कशा आहेत, त्याच्यामध्ये वेगळेपणा कसा नाही, ते नेमकं कुठं सांगितले तेही नीट बघा. यानंतर हे आहे बघा, ऋण 7 आहे, त्यानंतर खाली 11 आहे, याच्या पुढची संख्या ऋण 3 आहे, इथं 4 आहे. पुन्हा तिरकस गुणाकार करूया. कुणाचा करूया बघा बरं? ऋण 7 आणि 4चा आणि ऋण 3 आणि 11चा गुणाकार करूया. 7 चौक 28 झाले, 11 तिरक 33 झाले. जरी दिसायला ही संख्या मोठी असली आणि ही लहान असली तर ऋणचिन्हामुळे मोठी होणार आहे, ही संख्या मोठी होणार आहे. बघा 28 ही संख्या मोठी होणार आहे. म्हणून याचं उत्तर लिहित असताना आपल्याला ऋण 7/11 आणि याची तुलना करत असताना ही संख्या ऋण 7/11 ही संख्या हा अपूर्णांक ऋण 3/4 पेक्षा मोठा आहे, हा आपला निर्णय असला पाहिजे. बघा परत एकदा, 7 गुणिले 4, 11 गुणिले 3, 7 चौक 28, 11 तिरक 33 ही संख्या अशा रीतीनं त्याची मोठी येईल. अशा अपूर्णांकांची तुलना, लहान मोठेपणा, समानता, त्या नियमामध्ये सांगितलेल्या गोष्टी, तिरकस गुणाकार. बघा बरं पान नंबर 3वरती हे नियम लिहिलेत की नाही, कोण लहान कोण मोठा कसं ठरवायचं. काही वेळेला ती संख्या समान पण येणार आहे. आता काही वेळेला हे असं जर एखादं गणित आलं असेल तुम्हाला 5/3/6 आणि 6/12 असं जर उत्तर आलं तर आता ह्याची तुलना करताना काय करणार सांगा बरं तुम्ही? 12 त्रिक 36, 6 36, हे दोन्ही पण समान असेल. मग हा लहान मोठे तुलना करायचा जर समान आहे की लहान आहे की मोठा आहे, ह्या सगळं बाबतचा उहापोह त्याच्यामध्ये असू शकतो. असं होतं हे. हा 1.2 सोपा, अगदी सरळ, सगळ्यांना समजेल असा होता. आता थोडंसं आपण पुढच्या शिक्षणामध्ये थोडं जातो आहे उजळणी वजा भागातून. आता बघा त्यांनी
त्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ द रॅशनल नंबर. तो अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये कसा व्यक्त व्हायचा असं काही एक्झाम्पल्स तिथे दिलेत बघा. आता पहिलंच उदाहरण बघू त्यातलं. ते एक्झाम्पल्स कसं दिले, काय अर्थ आहे त्याचा, कसं ते उत्तर मांडून दिले किंवा तसंच का मांडायचं, ह्या काही गोष्टी आपल्याला नव्याने ह्या अभ्यासामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. बघूया तर मग पुढच्या अभ्यास 1.3ची तयारीला लागतो आहे आपण आता. 1.2 सगळ्यांचा संपलेला आहे. परत एकदा ही सर्व उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवणार आहात. त्याच्यामुळं स्वतः सोडवलेल्या प्रयत्नामुळंच आपला आत्मविश्वास वाढणार आहे आणि आपण पुढील शिक्षणासाठी, पुढच्यासाठी किंवा स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी मला हे येतं आहे, माझा तो अभ्यास पूर्ण झाला आहे, मला ते समजले, ह्या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. आता दशांश हा जो अपूर्णांक इथं लिहिला आहे 7/6, ह्याचं दशांश अपूर्णांकाचं उत्तर त्यांनी कसं दिलं बघा. तिथं काय उत्तर आहे बघा बरं. 1.1, त्याच्यानंतर आहे 666, पुन्हा डॉट डॉट डॉट, आणि त्याचं उत्तर त्यांनी असं लिहितात बघा 1.16, आणि इथं एक डॉट आहे. ह्याचा एक अर्थ जरा समजून घ्या. अशा रीतीनं आपण अभ्यास 1.3 मधली उदाहरणं सोडवणार आहोत. हे उत्तर कसं आलं, सोपं राहतं. हे 7 ह्या संख्येला 6 ह्या संख्येनं भागायचं आहे, बरोबर. भागाकाराची आपली नेहमीच्या पद्धतीमध्ये मी लिहितो. 6चा पाडा म्हणायचा 6 एके 6, 6 दोन्ही 12, पण आपल्याकडे 7च आहेत, त्यामुळं 6 एके 6 होईल. भागाकार हा अनेक वजाबाकींचा समूह असतो, त्याची वजाबाकी करूया. आता 1 राहिलं, बरोबर आहे ना. आता 1ला भाग जात नाही, मग एकावरती आपण 0 घेतो, आणि 0 घेतल्यामुळं आपण इथं पॉईंट देतो, बरोबर का. हां, त्याच्यानंतर पुन्हा आता हे 10 झालं, दशांशस्थळ इथं आला. आता 6चा पाडा म्हणूया परत. 6 एके 6, 6 दोन्ही 12. आता 6 एके 6 यांची वजाबाकी करूया. आता 10तून जेव्हा 6 जातील तेव्हा राहतील 4, बरोबर. आता 4 राहिले. आता परत भाग जात नाही, पण दशांशस्थळ आपण एकदा दिले, पुन्हा दशांशस्थळ नाही. आता इथं काय करूया सांगा बरं. यावरती आणखी एक 0 घेऊया. 6 पंचे 6 एके 6. आता आपण 40पर्यंत चाललो आहे पाडा म्हणत. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 36. आता पाडेही विसरले की काय आहे असं वाटायलंय बघा. 6 36, पुन्हा 4 राहतील, पुन्हा 0 घेणार आपण. 6 36, पुन्हा 4 राहतील. असं आपण कंटिन्युअस घ्यायला लागलो तर हे असं वाढतच जाणार. आता पुन्हा 6 येत राहणार आहे. जसं नैसर्गिक संख्या काल म्हणजे 1 2 3 4 म्हणजे फक्त नैसर्गिक संख्या का 5 6 7 8 9 10 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख असं वाढत जाणार आहे. तसं हे 6 कंटिन्युअसली होत राहणार आहे, आणि म्हणून त्याला आवर्तन, 6चं आवर्तन म्हणून इथं टिंब लिहायचे आहे. 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे, आणि हे आवर्तन म्हणून असं दशांश लिहायचं आहे. पहिलं एकूण 4 उदाहरणं त्यांनी छान पद्धतीनं सोडवून दिलेत. आवर्तन ही संकल्पना मुलांच्या नीटपणे समजावी याची सुंदर व्यवस्था पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं केलेली आहे. लेखक मंडळांनी ते अतिशय सुंदरपणे लिहिले. ही 4ही उरलेली 1 2 3 4 गणितं स्वतः सोडवायचे आहेत, आणि ते जे उत्तर मांडले ते आवर्तन संकल्पना तुमच्या क्लिअर व्हावी. म्हणजे आता 1.3 मध्ये काही शंकाच राहणार नाही. सराव संच 1.3 मध्ये याच्याबद्दलची काही शंका राहणार नाही. आता सराव संच 1.3 मध्ये बघायचं म्हटलं तुम्हाला तर त्यातलंही एक गणित बघूया, किंवा अशी दशांशस्थळाची मांडणी आपण बघूया, आणि मग आपण त्या राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन द डेसिमल फॉर्म, खालील परिमेय संख्या ह्या दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करा. तसं तो गणित आहे बघा. पहिल्या अभ्यासमधलं पहिलं गणित तुम्हाला स्वतःला आता ते करण्यासाठी दिलेलं आहे सराव संच 1.3 मध्ये. बघूया तर मग 1.3 मधलं एक गणित कसं सोडवता येईल आपल्याला. सराव संच 1.3 मध्ये सोडत असताना त्या अपूर्णांकाची दशांशस्थळामध्ये असणारी होणारी मांडणी 1.3 मध्ये पहिलं गणित आहे. 9ला 37 भागायचं आहे. 9 भागिले 37. बघूया, भागाकार करूया, आणि मग आपण याचं उत्तराकडे आपण पोहोचूया. 9 ह्या संख्येला 37 भागायचं आहे. आता 37चा पाडा आपल्याकडं असायला पाहिजे.
सदतीसचा पाडा क्रिएट करता आला पाहिजे, त्याचं टेबल माहिती असायला पाहिजे, होय की नाही. बघा बरं काय काय बरेचसेच विद्यार्थी आपण डायरेक्ट टचमध्ये जेव्हा होतो तेव्हा पाडे वगैरे म्हणून घेणे, 7वीपर्यंतचा भाग होता आपला. आता थोडंसं 37चं टेबल बनवणं किंवा त्या प्रत्येक संख्येचं 37मध्ये 37 घालायचं. 37 आणि 37 किती झाले बरं? 74. 37 दोन्ही 7 आणि 7 14, 37 दोन्ही 74. आता 37 त्रिक यांची बेरीज करूया. 4 आणि 7 11, 7 आणि 3 10 आणि हातच्याचं 1 4 झालं. परत ह्यात 37 घालूया. 37 एके 37, 37 दोन्ही 74, 37 त्रिक ह्या दोन्हीची बेरीज करून लिहूया. 37 चौक ह्या दोन्हीची बेरीज करायची. हे मधलं नको आता. 37 आणि याची बेरीज करूया. ही किती झाली बघा बरं? 7 आणि 1 8, 4 आणि 1. 37 एके 37, 37 दोन्ही हे 1 2 3 4 झाले बघा. 1 2 3 आणि 4. 37 एके 37, 37मध्ये 37 घातलं, 7 आणि 7 14, हाच्या दिला 1 3 आणि 3 7. 37 त्रिक ह्याच्यामध्ये 37 आणि 74ची बेरीज केली. परत ह्या दोन्ही सोडलं, ह्या 111 आणि ह्याची बेरीज केली की 37 चौक आला. ह्याची मदत आपल्याला लागणार आहे. हे तुम्हाला 37चं टेबल माहिती असेल तरच आपल्याला पटपट निर्णय घेणार. आता बघूया ह्याला मग परत काय होणार आहे सांगायचं. 37पेक्षा 9 लहान आहे, मग याच्यावर आपल्याला 0 घ्यावे लागणार आहे. हे तर आपल्याला 0 पॉईंट लिहिणार आहोत, बरोबर का. बघा आता 37 एके 37वर थांबायचं का? 37 दोन्ही 74 आहे. 37 त्रिक 111 चालतील का? नाही चालणार. आपल्याकडे आहेत 90. 37 पण चालणार नाहीत आणि काय चालणार नाही सांगा आता? 111 पण चालणार नाहीत. कोण चालणार आहे सांगायचं? 37 दोन्ही 74. ह्याची एक सोपी वजाबाकी करूया आपण. 0तून 4 गेले म्हणजे 10तून 4 गेले, 6 उरले, ह्याच्या दिला 1 दिला. तुमच्या पद्धतीने तुम्ही वजाबाकी करू शकता. आता 9मधून हे 8 गेले, 1 उरलं. 74 आणि 16 90 येणार, बरोबर का. बघा ह्याच्यावर आपण 0 घेऊया. 37 5 बघायला गेलं तर आता काय होणार सांगा बरं. 37 आणि 5चं जर टेबल बनवलं तर काय होणार सांगा. आता हे झालं, आपल्याला पाहिजे 160. इथंपर्यंत आपण आलोय. आता याची बेरीज करूया. आणि 37 आणि 7 आणि 8 15, ह्याच्या दिला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 1 आहेच. इथं 185 आहे. 37 5 185 असा आहे. आणि तर मग आपण सांगा बरं आता कुठले अंक घेऊया. सांगा बरं आता कुणाची निवड करूया. 37 एके घेऊया का? नको. 74 लहान आहे, 111 पण लहान आहे. 148 ओके, व्हेरी गुड. 37 चौक 148. आता 0तून 8 गेले, 2 उरले, ह्याच्या दिला 1, बरोबर. 6तून 5 गेले, 1 उरला, 0. आता हे झालं, 12 राहिले इथं, बरोबर आहे. ह्याच्यावर ना आणखीन एक 0 घेतो आता पुन्हा. आता कोणत्या मध्ये बसतोय? आपल्याकडे आहे ते 120, म्हणजे हे 148 चालणार नाही, 111 चालेल, बरोबर. 111 चालेल ना? येस बाळानो. 37 त्रिक 111 1 1 1. आता यांची वजाबाकी करूया. 10तून 1 गेला, बरोबर 9. 2तून 2 गेले 0, 1तून 1 गेला 0. किती उरले सांगा बरं? 9 उरले. पुन्हा आपण कुठं आलो? बघा बाळांनो, आपण कुठं आलो सांगा आता. पुन्हा आपल्याकडं परत होतं ते आलं बघा. 9 इथं राहिलं 9, बरोबर ना. इथं 0 0 9 म्हणजे ह्याच्यावर कितीही 0 असू द्यात. हे राहिले 9. 9ला जिथे आपण 37नं भागत होतो ना तसं इथं राहिलं, बरोबर. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होणार. आता भाग तर पूर्ण गेला नाही, दशांशामध्ये तर जायचं आहे परत पहिल्यापासून. म्हणजे इथं 90वर आणखीन आता या शून्यापेक्षा इथं राहिले फक्त हे किती 0 लिहिल्या तरी हे 9च राहिले नाही का. मग मी आता इथं एक 0 घेतो बघा. पुन्हा 90. सांगा आता भाग कितीचा बसणार बाळांनो? सांगा बरं कितीचा भाग बसणार? 90 भागिले 37. किती? 37 दोन्ही, येस 37 दोन्ही. परत किती होणार सांगा? 74 होणार. परत यांची वजाबाकी होणार, हेच येणार बघा. किती राहणार सांगा वजाबाकी? बरोबर 16. 16वरती 0 घेणार. परत 160 राहिलं. आता कितीचा भाग बसणार सांगा? आणि 4. 100 किती येणार सांगा? परत आणि 148, बरोबर. परत किती राहणार सांगा? यांची वजाबाकी येणार 12, त्याच्यावर 0 घेणार. परत त्रिक, यस. परत किती राहणार सांगा? यांची 111 येणार, बरोबर. यांची वजाबाकी होणार. याचं उत्तर किती होणार सांगा बरं? 9. पुन्हा आणखीन आपण असं करायला लागलो, दिवसभर जरी हा भाग घालवत राहिलो, तुमचा निर्णय असा असावा परत आता. मग पुन्हा आणि असंच येणार आहे बघा. परत 2 4 3 असं होत राहणार आहे.
म्हणून याचं उत्तर मांडत असताना आपल्याला हे असं लिहायचं आहे, हा भागाकार असा कंटिन्यूस करत बसायचं का, एका निर्णयाला यायचं की ह्या संख्या पुन्हा 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 रिपिटेशन व्हायला लागले, पुन्हा पुन्हा त्या संख्यांची पुनरावृत्ती व्हायला लागली. म्हणून याचं अपूर्णांकाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, 9/37चं उत्तर आहे 0.243. ह्या सगळ्याचं आवर्तन, ह्या तीनही संख्या पुन्हा पुन्हा येतात. आलं लक्षात? तुम्हाला ह्या पुढच्या उदाहरणासाठी ह्या पुढचे जे उदाहरण आहेत ते तुम्हाला स्वतः सोडवायचं आहेत. काही शंका आले तर आपण आणि परत बघूया. पण नेमका फरक लक्षात घ्या, आवर्तन कुठं आलं होतं. अजून एक फरक बघा, मी परत एकदा पहिलं गणित तुमच्यासमोर मांडतोय. 7/6चं उत्तर त्यांनी काय लिहिले बघा, 1.1666 असं होतं. त्याचं उत्तर काय लिहिले बघा त्यांनी, 1.16चे आवर्तन. फक्त 6वरती आहे ते, हे 16वरती नाही आहे. पण इथं बघा हे काय येणार आहे, इथं मात्र ह्या संख्येचं उत्तर येत असताना त्यांनी कसं दिले बघा, ह्या सगळ्या संख्या पुन्हा पुन्हा येणार आहेत. इथलं काय येणार आहे, इथं मात्र काय होणार आहे बघा बरं, 1चं आवर्तन होणार का नाही, फक्त 6, म्हणून फक्त डॉट मारले. इथं डॉट का लिहिले आणि इथं रेषा का मांडली बघा. इथं ह्या तिन्ही संख्येवर डॉट मारण्यापेक्षा एक सलग रेषा करूया. 6चं आवर्तन, 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे. तुम्ही पुढची उदाहरणं याची तुम्ही स्वतः सेल्फ करणार आहात. असंच टेबल बनवावं लागेल, असाच भाग घालवावा लागेल आणि मग आपण अपूर्णांकाकडं ह्या भागाकार संपतोय. तुम्हा सर्वांना परत याच्यामधलं जे याची गणितं होती कुठली बरं, ह्यात पान नंबर 4वरती जी सोडवून दिली गणितं आहेत तीच कन्फर्म करून घ्या, म्हणजे तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. शिवाय असा हा भाग घालवायचा आहे. पुढच्या गणितामध्ये 42चं टेबल बनवावं लागेल. त्याच्या पुढच्यामध्ये 14चं सोपं आहे, 14चा पाढा तुम्हाला माहिती असेल. काही ठिकाणी आता ह्याच्यासाठी बघूया का एक गणित, आता पुन्हा पुढचं एक, हे एक गणित जर तुम्ही म्हणलात तर काही ठिकाणी असं होणार आहे बघा, एखाद्या गणितामध्ये आवर्तन आलं नाही किंवा आवर्तन सगळीकडे येतंच की नाही ह्याचे कन्फर्म करायचे झाले तर बाकीची ही गणितं अशी आवर्तनाची येणार आहेत. पाठीमागे त्याची उत्तरसूची तुमच्यासमोर दिली, गणित सोडून तुमची उत्तर कन्फर्म करून घ्या. काही शंका असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा. पुढच्या तासाच्या वेळी निश्चितपणे सांगा की हे गणित पुन्हा सोडवून पाहिजे किंवा अशी तिथं अपेक्षा आहे. काही कन्सेप्ट्समध्ये त्यांनी, न्यू कन्सेप्ट्समध्ये बघा बरं, काही भाग असा येतोय. त्यांनी एक गणित असं सांगितलं होतं बघा, ह्या सोडवून दिलेल्या गणितामध्ये गणित आहे, ह्याचं उत्तर त्यांनी किती काढले बघा, 7/4चं उत्तर त्यांनी दिलेलं उत्तर आहे बघा 1.75 असं येतं. कसं आलं समजलं का बघा जरा, 4 × 4 बरोबर, 7ला आपण भागूया, 4 × 4 ह्याची वजाबाकी करूया 3. आता हे 4पेक्षा 3 लहान आहे म्हणजे दशांश देऊया 0. 4 × 4, 4 × 2 8, 4 × 3 12, 4 × 5 20, 4 × 7 24, येस, 4 × 7 28, 4 × 8 32 होतील, आपल्याकडे 30 आहेत. हे 4 × 7 28, आता राहतील 2, 2वर एक 0 घेऊया आणि 4 × 5 20, म्हणजे याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे किती दिले बघा 1.75. पुन्हा त्याने असं लिहिलं बघा पुढं, ह्याला तुम्ही आवर्तनामध्ये मांडू शकतो का नाही, तर खंडित झालं का हे नाही. ह्याला जर अखंड करायचं असेल तर इथं पुढं कितीही शून्य तुम्ही घेतला, त्याच्यावरती 0 0 ह्याच्यावरती कितीही शून्य घेतला तरी चालतं. किंवा त्याला असं लिहिलं बघा, दशांश त्या अखंड आवर्त सारणीमध्ये मांडा किंवा अखंड दशांश सरळ रूपामध्ये मांडा, तर याचा ही संख्या आपल्याला अशी मांडता येईल, असं शून्याचं आवर्तन आवर्तनामध्ये मांडायचे असेल तर आवर्ती हे असं खंडित न होता अखंडपणे शून्याचं आवर्तन आहे असं आपण म्हणू शकतो. तशी एक संख्या इथं असण्याची शक्यता आहे बघा, ऋण 103ला 5 भागायचं आहे. ऋणचिन्हाचा विचार आपण नंतर करू जरा. उत्तरालाचा भागाकार 2, एक संख्या ऋण आणि एक संख्या धन आहे, ह्याचा उत्तर हे ऋण येणार आहे. 103 घेऊया आणि इथं 5 घेऊया. पहिल्यांदा 10चा विचार करतोय आपण, 5 × 2 = 10 बरोबर, इथं 10 घेऊया बरोबर ना, यांची वजाबाकी आली 0. आता 3 घेऊया, 3 ही संख्या 5पेक्षा लहान आहे त्यामुळे इथे एक 0 घेऊया, त्यानंतर इथे एक 0 घेऊया आपण बरोबर ना. आणि आता सांगा बरं, 0 घेतलं इथं दशांश देतो, त्यानंतर काय होणार सांगा आता, 5 सख्ख 30, 5 सख्ख 30 ह्याचं उत्तर एवढं आलं. काय आलं सांगा आता, ह्या ऋण 103ला जेव्हा आपण 5 भागू तेव्हा उत्तर त्याचं आलेलं आहे येणार असं, हा ऋण संख्या राहणारच, ऋणचिन्ह 20.6. तुम्हाला हे अखंड आवर्ती सारणीमध्ये मांडा असं जर भागाला, अखंड आवर्तनामध्ये मांडा असं आलं तर याच्यावर एक 0 घेऊया आणि त्याचं आवर्तन मांडूया असं. यातली उर्वरित उदाहरणं तुम्ही नक्की सोडवा, त्याच्या शंकाचं समाधान पुन्हा करूया आपण असं. हा 1.2 आणि 1.3चा जो भाग आहे हा भाग सोपा आहे, निश्चितपणे याचा सराव करा. काही शंका असेल तर जरूर आपण भेटूया पुढच्या तासिकेच्या वेळी. गुड बाय. ओके.